रविवारपासून कोसळणारा मुसळधार पाऊस हा रत्नागिरीमध्ये आता थोडा विश्रांती घेत असल्याचं पाहायला मिळतंय। अगदी काल संध्याकाळपासून पावसाने थोडी विश्रांती रत्नागिरीमध्ये घेतली। मात्र 2 दिवस झालेल्या दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाल्याचं देखील पाहायला मिळालंय। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटामधील बोगद्याला ह्या मुसळधार पावसामुळे गळती लागल्याचं समोर आलंय। कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी हा बोगदा तयार करण्यात आला होता। मात्र पावसाळा सुरू होताच या बोगद्याला गळती लागल्याने या कामाच्या दर्जाबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत। समोर आलेल्या अधिक माहितीनुसार मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या अलीकडेच दरड कोसळली होती। डोंगराचा काही भाग थेट रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक खोळंबली होती। पर्यायी मार्ग बंद असल्यामुळे दरड कोसळलेल्या मार्गावरूनच दोन्ही दिशेची वाहतूक ही संथ गतीने सुरू झाली आणि याचा मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला। अशातच कशेडी घाटामधील बोगद्यालाही गळती लागल्याचं समोर आलंय। सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बोगद्यात गळती सुरू झाली असून पावसामुळे बोगद्यातील गळती वाढण्याची शक्यता देखील आता निर्माण झाली। बोगद्यामध्ये पाणी गळत असल्यामुळे वाहन चालकांना अडचणींचा सामना देखील करावा लागतोय। ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे देखील आवश्यक असल्याचं आता स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून बोललं जात आहे।